नमस्कार. मी मनोहर पंडित. आज 29 मार्च 2025. आज सूर्यग्रहण आहे आणि त्यामुळे बालपणाची एक आठवण आली. आमच्या लहानपणी ग्रहण म्हटलं की एक जरा भीतीदायक प्रकार वाटायचा. वर्षातून 3-4 ग्रहणं व्हायची. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. यापैकी सूर्यग्रहण जरा जास्त भीतीदायक असायचं. एक कारण म्हणजे ते दिवसा ढवळ्या होणारच आणि दुसरं कारण म्हणजे वातावरणात होणारे बदल सहज लक्षात यायचे. आणि समजा खग्रास सूर्यग्रहण असेल तर जास्तच भीती वाटायची. सगळीकडे अंधार व्हायचा, पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतायची, मोकाट कुत्री केविळ प्रकारे ओरडायची. जसं वय वाढत गेलं आणि ग्रहणामागचं विज्ञान समजलं तशी भीतीसुद्धा कमी झाली. भीती जरी कमी झाली तरी रूढी आणि परंपरा यांचा पगडा फारसा ढिला झाला नाही. लहानपणी ग्रहणापूर्वी वडील वेद केव्हा लागणार, स्पर्श केव्हा आहे, मध्य केव्हा, ग्रहण कधी सुटणार हे सगळं पंचांगात पाहून सांगायचं. मग कोणत्या राशीला शुभफळ आहे, कोणाला मिश्र आणि कोणाला अशुभ याचं भाष्य व्हायचं. त्याप्रमाणे घरातल्या कोणत्या व्यक्तीनं ग्रहण पाहायचं आणि कोणी पाहायचं नाही याचं फरमान निघायचं. ज्यांना सूर्यग्रहण पाहण्याची मुभा होती ते लगेच तयारीला लागायचे. एखादा काचेचा तुकडा घेऊन तो समई किंवा निरांजनाच्या ज्योतीवर धरून त्याला एका बाजूनं काजळीनं काळा करायचा. ग्रहण पाहण्यासाठी एक हात एका डोळ्यावर तर दुसऱ्या हातात काजळीचा काच असं करून ग्रहण पाहायचं. कोणी कोणी परातीमध्ये पाणी घेऊन त्यात सूर्याचं प्रतिबिंब पाहायचं. घरात वेध लागण्यापूर्वीच बरीच धांदल व्हायची. प्रत्येक लोणच्याच्या बरणीवर, खाद्यपदार्थांवर, पाण्याच्या माठावर, घागरीवर, गुंडावर तुळशीपत्र ठेवायचं. वेध लागण्यापूर्वी अंघोळ, जेवण सगळं आटपावं लागायचं. एकदा वेध लागले की खाणे पिणे हगणे मुतणे सगळं बंद. ज्यांना अशुभ फळ आहे त्यांनी आणि जर कोणी गरोदर म्हणजे प्रेग्नंट असेल तर त्यांनी दारं खिडक्या लावून घरात गुपचूप बसायचं. माझ्या काकांना काही मंत्र येत होते. जसा साप विंचू यांचं विष उतरावायचा मंत्र, डोकेदुखी थांबवायचा मंत्र. काका हे सर्व मंत्र देवघरात देवासमोर दिवा लावून म्हणत राहायचे. आजच्या भाषेत रिबूट करायचं किंवा रिचार्ज करायचं. ग्रहण सुटलं की रस्त्यावर मागणाऱ्यांची ओरड सुरू व्हायची. दे दान, छुटे गिरान, कपडे लत्ते का दान, सोने चांदी का दान, पैसे का दान, दे दान. आमची आई मग घरातले जुने कपडे जे बोहारणीशी सौदा न पटल्यामुळे तिला मिळाले नव्हते ते या मागणाऱ्यांना मिळायचे. सोबत 2-4 आणे पण त्यांना मिळायचे. ग्रहण सुटल्यावर तास 1.5 तास असा प्रकार चालायचा. ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करायची. काही तासांचा उपास घडल्यामुळे डब्यांवरचं तुळशीपत्र बाजूला करून लाडू चिवडा जे असेल त्याच्यावर हल्ला व्हायचा. मग सायकलवरून वस्तीमध्ये 4 चौघांसोबत एक फेरफटका व्हायचा. चंद्रग्रहणात हाच प्रकार, पण काजळी लावलेली काच नाही आणि प्रहर रात्रीचा, त्यामुळे झोपलं तरी चालायचं. अशाच एका चंद्रग्रहणानंतर रात्री 2 वाजता आमचा एक मित्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घराबाहेर पडला आणि त्याला आवडणाऱ्या मैत्रिणीच्या घरासमोर जाऊन हाळी दिली. दे दान, छुटे गिरान, गोपाळराव आता तरी करा कन्यादान. गोपाळरावांनी दार उघडलं तसा हा पसार. गोपाळराव पण काही कमी नव्हते. ते पण ओरडले, घे दान, सुटले गिरान, पहिले मारतो तुला पायताण. अशा लहानपणीच्या आमच्या
ग्रहणाच्या गमती आहेत. धन्यवाद.